संसदीय स्थायी समितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदलच्या अध्यक्षा राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली आयोजित केली जाते। यावर्षी सर्वांच्या सोयीसाठी हा उपक्रम 13 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे। प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं की सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या 6 वर्षापासून आयोजित केला जात आहे। सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे। सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे। यंदाच्या रॅलीतही 6000हून अधिक सायकल स्वारांचा सहभाग असणार आहे। त्या पुढे म्हणाले, ही रॅली केवळ सायकल चालवण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे। नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकल प्रेमींनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केलंय। या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तरी आपण जास्तीत जास्त संख्येने पुणे ऑन पेडल्स ही सायकल रॅली 13 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी सकाळी 6 वाजता बालशिक्षण शाळा कोथरूड मयूर कॉलनी या ठिकाणाहून सुरू होणार आहे। सकाळी 6 वाजता बालशिक्षण शाळेतून सुरू होऊन पुन्हा गुडलक चौकापर्यंत जाऊन पुन्हा बालशिक्षण शाळेमध्येच त्याची सांगता होणार आहे। पुणेकरांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने या सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावं। प्रत्येक पार्टिसिपंटला टी शर्ट, मेडल आणि सर्टिफिकेट आम्ही देणार आहोत। सायकल रॅलीची सांगता झाल्यानंतर ब्रेकफास्टची व्यवस्था केलेली आहे। आवर्जून या सायकल रॅलीसाठी कोणीतरी केंद्रीय मंत्री किंवा आणखीन महत्त्वाचे कोणी माननीय व्यक्ती तर येणारच आहेत, पण त्यांच्याच बरोबर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र डुडीजी असतील, ज्यांनी पुणे ग्रँड टूर आयोजित केली होती, ते माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी असतील किंवा स्पोर्ट्स कमिशनर, हे सगळे जण उपस्थित राहणार आहेत। आपण सगळ्यांनी या सायकल रॅलीला उपस्थित राहावं, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पर्यावरणाचा आणि आरोग्याचा संदेश द्यावा असं आवाहन करते। सहभागींची संख्या 6000 पेक्षाही जास्त असते। याही वर्षी असाच उत्तम प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे। पुणे हे प्रामुख्याने सायकलिंगचं शहर असल्यामुळे ती ओळख जी आहे पुण्याने विसरलेली नाहीये। जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सहभागी होतात। त्याचबरोबर वॉकेथॉन, पुणे वॉकेथॉन सुद्धा आपण ठेवलेलं आहे। ज्यांना सायकल चालवण्याला मर्यादा आहेत, वयामुळे किंवा सायकली नाहीत, अशा अनेक व्यक्तींना याच्यामध्ये चालण्यामधून सहभागी होऊ शकतात। बालशिक्षण शाळेपासून नळस्टॉप चौकातून वळसा घालून पुन्हा बालशिक्षण शाळेमध्ये आपण वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊ शकता। ही एक पर्यावरणाचा संदेश देणारी प्रमोशन रॅली आहे, कॉम्पिटिशन नाहीये। आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करते। थँक्यू।